नमस्कार मैत्रिणींनो, आजचा बेत होता बघा. आज फ्रायडे होता, मुलीला सुट्टी होती आणि मिस्टरांची मॉर्निंग होती, जावयांना पण सुट्टी होती. आज बनवलं स्पेशल गावठी चिकन, आपल्या मुंबई स्टाईलचं, आपल्या इकडच्या स्टाईलचं. हे बघा, तुम्ही पाहू शकता. एकच बनवलं थपथपीत, कारण की खाणारे आम्ही 3 जणच होतो, 3-4 जणच, म्हणून स्पेशल बनवलं. आणि हे बघा, इकडे अशा सॉफ्ट अशा मस्त आपल्या मुंबईची आठवण आली. तांदळाच्या भाकरी आणि गावठी चिकन बनवलं. पण सांगायचं, व्हिडिओ बनवायचं कारण हेच होतं की स्वयंपाक करता करता माझा सिलेंडर संपत आलेला आहे. पण ठीक आहे की स्वयंपाक झाला आणि सिलेंडर संपत आले. हे बघा, सिलेंडर ना इकडे असे मिळतात. पण खरं म्हटलं तर सिलेंडर संपला तरी इथे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. काळजी करण्यासारखं काहीच नाही की सिलेंडर इथे लगेच तुम्ही जाणार ना तर सिलेंडर पेट्रोल पंपावरती. आणि इथे छोटे छोटे शॉप आहेत, बकाला बोलतात, इथे शॉपला बकाला बोलतात. त्या बकालावरती तुम्ही इझिली सिलेंडर घेऊन येऊ शकता. आणि या सिलेंडरची किंमत इकडची आहे फक्त 15 रुपये, 15 रियाला, 15 रियालाच ना. हा, 15 रियालाच मिळतो इकडे. तुम्ही कुठेही जा, तुमचं अर्ध्या रात्री जरी सिलेंडर संपलं ना तरी काळजी करण्यासारखी गरज नाही. आणि इथे जाऊन कोणी पण सिलेंडर असं घेऊन येऊ शकते इझिली, एकदम सहज उचलू शकतं, असं आहे इथे. सिलेंडर कधी संपू द्या रात्री, कधीच काळजी करायची गरज नाही. एक फोन केला तर सिलेंडर घरापर्यंत येतं. इथे छोटे छोटे बकाले आहेत, छोटे छोटे हॉटेल आहेत ना, त्यांचे नंबर असतात आपल्याकडे, तर एक फोन करायचा, 10 मिनिटात सिलेंडर घरी येऊन जातं. म्हणजे इथे एवढ्या फॅसिलिटीज छान भेटतात ना कतारमध्ये. कतारमध्ये असू द्या, गल्फ कंट्रीमध्ये असू द्या, जिथे फॅमिली राहते ना, की असं काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर आपल्या इथे इंडियात सिलेंडर संपल्यावरती टेन्शन येतं की अरे आता कोणाकडे बघू सिलेंडर, आजूबाजूवाल्यांकडे बघायला लागतं. पण इथे तसं काहीच करायची गरज नाही. सिलेंडर संपला, एक फोन करा, 10 मिनिटात सिलेंडर घरापर्यंत येऊन जाणार. कारण सिलेंडरचं खूप छान आहे इथे. मग स्वयंपाक करताना सिलेंडर संपलं तरी काळजी करण्यासारखी गरज नाही. ज्या माझ्या गल्फमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींना सांगायचं एकच की कधी सिलेंडर संपला तर काळजी करू नका. बकालावाल्यांचे नंबर ठेवा जवळ, एक फोन करा, लगेच सिलेंडर घरापर्यंत येऊन जातो. चला, व्हिडिओ छोटासा बनवायचा होता की तुम्हाला दाखवायचं होतं सिलेंडर संपल्यावरती काळजी करण्याची गरज नाही, म्हणून मी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आलाच आहात चॅनलवर तर सबस्क्राईब करून जावा. आणि खरंच थँक्यू. मंडळी, या जेवायला, जेवण रेडी आहे. आणि हे बघा, मला तंदुरी खायची होती स्पेशल. हे जावयाने तंदुरी घेऊन आले येताना, बाहेर गेले होते तर. आणि हे बघा जेवण, कसं वाटतंय जेवण नक्की कमेंट करून सांगा. कतारमध्ये आपण सेम इंडियन स्टाईल जेवतो आणि सेम आपल्यासारखंच जेवण असतं. बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी वगैरे सेम असंच असतं. आणि तंदुरी. चला, या जेवायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.